तुम्हाला माहिती आहे का? जगातले खूप लोक दुःखी का होतात? कारण ते त्यांच्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी ते चुकीच्या लोकांना सांगतात आणि एकदा का त्या गोष्टी लोकांना कळाल्या, की मत्सर, टीका आणि नकारात्मकता सुरू होते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 7 गोष्टी ज्या चुकूनही कोणाला सांगू नयेत. जर तुम्ही या 7 गोष्टी गुपित ठेवल्या, तर तुमचं आयुष्य सुखी आणि शांत होईल. सर्वात पहिली गोष्ट फ्युचर प्लॅन्स. तुमची पुढची योजना. तुम्ही काही नवीन करायचं ठरवलं असेल, तुम्ही नवीन काही बिझनेस करायचं ठरवलं असेल, नवीन काही योजना आखली असेल किंवा फ्युचरमध्ये तुमचं काही मोठं स्वप्न असेल, तर ते सगळ्यांना सांगत बसू नका. कारण काही लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. काही लोक तुमच्यावर हसतील. म्हणून लक्षात ठेवा, बोलण्यापेक्षा काम करून दाखवा. दुसरी गोष्ट आहे तुमच्या घरातील समस्या. आपल्याकडे एक म्हणच आहे, घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात. म्हणून ते काय सर्वांना सांगत बसायच्या नसतात. जर त्या सगळ्यांना आपण सांगत बसलो, तर लोक सहानुभूती कमी आणि गॉसिप जास्त करतात. म्हणून घरातल्या गोष्टी घरातच ठेवा. तिसरी गोष्ट आहे इन्कम. तुमची कमाई. तुम्ही किती पैसे कमवता हे जर तुम्ही सर्वांना सांगितलं, तर 2 गोष्टी होतात. काही लोक तुमच्यावर मत्सर करतात, जळतात आणि काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक यशस्वी लोक त्यांची कमाई गुपित ठेवतात. चौथी गोष्ट आहे तुम्ही केलेले चांगलं काम किंवा तुमचं दान. जर तुम्ही कोणाला मदत केली, तर ते गुपित ठेवा. सगळ्यांना सांगण्यापेक्षा शांतपणे काम करा. कारण खऱ्या मदतीला प्रचाराची गरज नसते. 5वी गोष्ट आहे तुमची कमजोरी. जर लोकांना तुमची कमजोरी कळाली, तर काही लोक त्याचा फायदा घेतात. म्हणून कमजोरीवर शांतपणे काम करा. ते सर्वांना सांगत बसू नका. 6वी गोष्ट आहे तुमचे कौटुंबिक रहस्य. अशा काही गोष्टी असतात त्या फक्त कुटुंबापुरत्याच मर्यादित असतात. त्या बाहेर आल्या तर लोक कथा आणि गॉसिप करायला सुरुवात करतात आणि त्यातून आपल्याला खूपच मानसिक त्रास होतो. म्हणून कौटुंबिक रहस्य जपून ठेवा. आणि 7वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं पुढचं मोठं यश किंवा तुमचं मोठं ध्येय. आपल्याकडे एक कहावत आहे, "काम इतना खामोशी से करो की सफलता शोर मचाए." तुम्ही काही मोठं साध्य करणार असाल, तर आधी ते पूर्ण करा, नंतर लोकांना सांगा. कारण काही वेळा लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास कमी करते. म्हणून आधी यश बनवा आणि नंतर दाखवा. खरं सांगायचं तर आयुष्य सुखी ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगावीच असं काही नसतं. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात, काही गोष्टी कुटुंबापुरत्याच मर्यादित असतात. कारण गुपित जपणं हे सुद्धा एक शहाणपणाची खूण आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल, की ही माहिती सर्वांना कळायला हवी, तर हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, की या 7 गोष्टींपैकी तुम्ही याआधी कोणती चूक करून बसला आहात आणि तुम्हाला शिवाजी महाराजांचे 4 नियम जाणून घ्यायचे असतील, की ज्या नियमांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद.